माझी साडी खेचून घेतली आणि फेकून दिली आणि ब्लाऊजही काढ सांगत होता. तो दारूच्या नशेत होता. त्याला आता फक्त शरीर वासना हवी होती. माझी साडी हळूच ओढायला सुरुवात केली. मला स्पर्श करू लागला. माझा चुम्मा चाटी करायला लागला आणि माझ्या पायावर पाय घासरायला लागला. माझी साडी खेचून घेतली आणि सगळे कपडे काढून टाक असे सांगू लागला. माझे अश्रू अनावर झाले. सगळं संपलं असं वाटलं होतं. आता माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही असं मला पूर्णपणे वाटत होते. मी पूर्णपणे खचले होते. हा भाग दुसरा आहे. जो आपण आधीचा भाग बघितला त्यानंतरचा हा भाग आहे जो तुम्ही आता ऐकत आहात. त्याने माझ्या हातातनं फोन घेतला आणि फेकून दिला आणि मला बेडवर ढकलून दिले. इथेच गपचूप थांब असं म्हणून त्याने मला बेडवर ढकलून दिले आणि धक्काही दिला. मला आता हे असह्य झालं होतं. सगळं मला कळत नव्हतं. आता याच्यावर मी काय पर्याय करावा हे मला सुचत नव्हतं. आता मी कोणता निर्णय घेऊ? पण मला याला धडा शिकवायचा होता. ज्या भावाने आपल्या भावावर जीवापाड प्रेम केले तोच भाऊ असा निघाला. तोच भाऊ राक्षस आणि दरिंदा निघेल असं कधी वाटलं नव्हतं. त्याच्या भावाचा त्याच्यावर पूर्णपणे विश्वास होता. पण आता रमेशला हे सगळं मला सांगायचं होतं. त्याने मला व्हिडिओ जोरात धक्का दिला आणि तो बाहेर निघून गेला. हे बघण्यासाठी कुणी काही ऐकलं तर नाही ना? त्यानंतर त्याने जो फोन माझ्या हातातनं घेतला होता तो फोन त्याने बाहेर हॉलमध्ये डायनिंग टेबलावर ठेवला होता. माझं त्याच्याकडे लक्ष होतं. माझा त्या फोनकडे लक्ष होतं. तो बाहेर पडला आणि मी हॉलमध्ये शिरले. तो बाहेरच होता. तेवढ्यात मी डायनिंग टेबलवरचा मोबाईल घेऊन कॅमेरा ऑन केला आणि माझ्या बेडरूममध्ये कॅमेरा ऑन करून ठेवला. त्याच्यात सगळं रेकॉर्ड होत होतं. तो आतमध्ये आला आणि मला म्हणाला, वहिनी तू मला खूप आवडतेस गं. ही मान्य कर. मान्य आहे मी तुझा देर आहे. पण माझ्याकडे पण दुसरा पर्याय नाही. तुला सतत माझ्या आजूबाजूला बघतो. माझ्याकडे पर्याय नाही. तू मला खूप आवडतेस. तिथे माझी काय चूक आहे? तू सांग. बघ दादाला काही कळणार नाही. पण तू आता मला कुठल्याही गोष्टीसाठी मनाई करू नकोस. माझ्यात काय कमी आहे? जे दादात आहे ते माझ्यात आहे. तरी दादा घरी कुठे असतो? तो नसल्यावर तर आपण एकत्र राहू शकतो ना? काहीतरी करू शकतो ना? मला माहीत आहे तुला हे दादाची खूप आठवण येते गं. बघ मला जबरदस्ती करायला लावू नकोस. बाहेर गेला आणि पिशवी घेऊन आला. बघ या पिशवीत तुझ्यासाठी मी लाल साडी आणली आहे. ही साडी तुला घालायची आहे रात्रीसाठी. आणि हो दिवसभर बाहेर पडता येणार नाही आणि कुणाशी काही बोलायचं नाही. गपचूप घरातच थांबायचं आणि ही साडी घालायचं. रात्री छान नटून थटून नवरीसारखं राहायचं. एका नव्या नवरीसारखी तयार हो आणि गपचूप बेडवर बसून राहा. सर्व मानशील तर ठीक आहे, नाहीतर मला पण माहीत आहे काय करायचं. मी त्याला सांगितले, विलास तू ठीक आहेस ना? तू माझा देर आहेस. भान ठेव या गोष्टीचं जरा. बघ मी तुझ्या दादाशिवाय दुसऱ्या पुरुषाबद्दल विचारही करू शकत नाही. तुला असं कसं वाटू शकतं की मी तुझ्याबरोबर काही संबंध ठेवेल? असं मी तुला भाऊ मानलं होतं आणि तू माझ्याशी असं वागतोयस. हे सगळं तुझ्या दादाला कळलं तर त्याला किती वाईट वाटेल याचं तरी भान ठेव जरा. जर तुला वाटत असेल की तू मला मिळवशील, हे सगळं खूप कठीण आहे रे. आणि तू मोठी चूक करतो आहेस. फक्त मी शरीराने तुझी होऊ शकते पण मनाने कधीच नाही. अगं बाई, मला तुझं मन काय करायचं आहे? मला तुझं शरीरच हवं आहे फक्त.
मला जास्त काही बोलायला लावू नकोस. येतो मी लगेच. निघून गेला. रात्र व्हायला थोडाच वेळ बाकी होता. रेकॉर्डिंग तर मी केलं होतं सगळं. दीपकपर्यंत कसं पोहोचू? मी दीपकला रेकॉर्डिंग टाकून दिली. हे सगळं दीपकने पाहिलं होतं आणि मला कॉल करायला लागला. मी त्याला सगळं काही सविस्तर सांगणारच होते तेवढ्यात त्याचा भाऊ घरात आला. मी दरवाजाचा आवाज ऐकला आणि फोन स्विच ऑफ करून ठेवून दिला. मला वाटलं तो ऐकेल. माझ्याकडे दुसरा पर्यायही नव्हता. तरी तयार झाली नसती तर त्याने मला जबरदस्तीने तयार व्हायला सांगितलं असतं. पण मी ती साडी घातली. तयार होऊन आपल्या बेडवर जाऊन बसले. तो आला आणि म्हणायला लागला, आहे वहिनी, तू रेडी झाली आहेस? बरं झालं. नाहीतर नाविलाज झाला होता. मी फ्रेश होऊन आलो आणि त्याने दारूही खूप पिली. नंतर माझ्याजवळ आला आणि म्हणाला, वहिनी, तू मला खूप आवडतेस गं. आता तो हळूहळू माझ्याजवळ यायला लागला होता. त्याने हळूच माझ्या अंगावर हात ठेवला आणि माझ्याजवळ यायला लागला. मी अंग चोरत होते तेवढेच तो माझ्याजवळ यायचा आणि मला स्पर्श करायला सुरुवात केली. त्याने मला बेडवर झोपवलं आणि हळूच माझ्या साडीचा पदर हातात घेतला. पाय आणि माझे पायावर पाय घसरू लागला. साडी अस्तव्यस्त करायला लागला. त्याने हातात साडीचा पदर घेतला आणि ओढून घेतला. साडी बाजूला फेकून दिली. एक क्षणासाठी मनात आलं, सगळं संपलं. तेवढ्यात डोरबेल वाजली आणि तो म्हणाला, यावेळेस कोण आलं? जाऊ दे, काही उघडायचं नाही. पण मला आशा होती कुणीतरी माझी मदत करेल. मी त्याला सांगितलं, आपण जर दरवाजा उघडला नाही तर दुसरंच कोणी असेल, काहीतरी वेगळा संशय घेईल. प्लीज उघडून द्या. तो उठला आणि दरवाजाजवळ गेला. मी आडोशाला येऊन ऐकत होते आणि बघत होते कोण आलं आहे. थोडा वेळ झाला आणि कुरिअरवाल्याचा आवाज आला. मला वाटलं दुसरंच कोणी असेल, माझी मदत करेल. तसं काही झालं नाही. दरवाजा बंद केला आणि तो आतमध्ये आला. अजून जेथे होतो तिथूनच सुरुवात झाली. माझ्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. त्याने मला स्पर्श करायला सुरुवात केली आणि थोड्या वेळातच डोरबेल अजून वाजली. रागाने तो उघडायला गेला. मी तशीच पडून होते. आता मला समोर कोणताही पर्याय आणि मार्ग उरलेला नव्हता. तेव्हाच दरवाजाचा मला आवाज आला, दीपक दादा, तू? मी बेडवर चटकन उभी राहिले आणि बाहेर पळाली. दीपकने मला त्या अवस्थेत पाहिलं आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकून गेली. पण तो मान्य करत नव्हता आणि बोलतही नव्हता. काही त्याचं माझं बोलणंही झालं नाही. मला आतल्या आतच खात होतं, दीपक असं का वागत आहे? मी त्याला विचारले तेव्हा त्याने मला सांगितले. त्याने सांगितले आणि तू केले. तो पुरुष आहे, तू बाई आहेस. तुला कसं काही वाटलं नाही गं? हे सगळं ऐकताच मला तर धक्काच बसला. त्याने सगळं पाहून सुद्धा आपल्या भावाला काही बोलला नाही. ही गोष्ट तर मला खातच होते. पण त्याने मला असं विचारलं हे मला असं वाटत होते मरण तरी पावले असते असं वाटत होते. मी आतून तुटले होते. पण माझा अंतरात्माने मला सांगितले, या जगात आपलं कोणीच नसतं, आपल्यासाठी आपणच लढायचं असतं. मग मी ठाम निर्णय घेतला. आता मी गप्प बसणार नाही. मी हातात बॅग घेतली आणि बाहेर गेले. डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाऊन पोचले. माझी बाजू भक्कम होती, पण माझा नवराही पोलीस होता. तो हे सगळं मान्य करेल. हे सगळे माझे आरोप प्रत्यारोप फेटाळून लावेल, ही अशी मला भीती होती. तू हे प्रकरण लपवायला बघत होता. पण आता माझं म्हणणं कितपत लोकांना पटेल मला हे सांगता येत नव्हतं. पण मी लढत राहणार होते. मला वाटले होते दीपक आल्यावर माझी बाजू घेईल. पण त्याने अमान्य केलं आणि मनात तर
भलतेच काही होते त्याच्याही. तो पण